तब्बल 1.5-2 वर्षानंतर आज मैद्याचा केक बनवला होता. आधी खूपदा बनवायचा केक आमच्या घरी, पण सध्या काही बनवणं झालं नव्हतं. मग म्हटलं की मैदा पण आहे आणि साहित्य सगळं अवेलेबल होतं, तर आज केक बनवूया म्हणून आज केक बनवायला घेतला. तर त्यासाठी मी 1.5 वाटी मैदा घेतला आणि त्याला व्यवस्थित असं चाळून घेतलं. आणि आता इथं 2 अंडी घेतली होती, तर ती फोडून घेतली आणि इलेक्ट्रिक बीटरच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित असं फेटून घेतलं. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल तर साधं हँड बीटर असेल तर त्याने मिक्स करू शकता, नाहीतर चमचा आहे, चमच्याच्या साहाय्याने सुद्धा ते व्यवस्थित फेटता येतं. त्याला थोडासा टाईम जास्त लागतो, पण त्याने सुद्धा व्यवस्थित होऊ शकतं. आता या फेटलेल्या अंड्यामध्ये मी 1 कप अशी पिठी साखर ॲड केली. साखर होती ती बारीक करून घेतलेली. त्याला व्यवस्थित असं त्या फेटलेल्या अंड्यांमध्ये मिक्स करून घेतलं. आता या फेटलेल्या पिठी साखर आणि अंड्यामध्ये मी 1/2 कप इतकं हे तेल ॲड केलेलं आहे. तुम्ही तूपसुद्धा ॲड करू शकता. मला तूप अजिबात आवडत नाही म्हणून मी यामध्ये तेल ॲड केलं आहे आणि त्यालासुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता जो चाळलेला मैदा होता तो शेवटी त्यामध्ये ॲड करून घेतला आणि त्यालासुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता इथं थोडंसं पीठ उडतं आहे, पण राहू देत, होतं आहे असं कधी कधी. आणि आता हे व्यवस्थित मिश्रण बनवून घेतलं. थोडंसं दाट झालं होतं. आता यामध्ये मी शेवटी थोडंसं दूध ॲड करेन. त्याच्या आधी इथे मी तुरटी-फुटी जी होती त्याला थोडंसं पीठ लावून ठेवलं होतं. पीठ यासाठी की तुरटी-फुटी जर तशीच त्यामध्ये टाकली तर ती एका जागी राहू शकते आणि अशी टाकली पीठ लावून तर ती सुटी होते. त्यामुळे आता शेवटी त्यामध्ये मी थोडंसं दूध ॲड केलेलं आणि त्याच्यानंतर शेवटी सगळ्यात इनो ॲड केला आणि त्याच्यावरती थोडंसं 1 थेंब पाणी ॲड केलं. आणि आता हा इनो व्यवस्थित असा त्या बॅटरमध्ये मिक्स करून घेतला आणि सगळ्यात शेवटी ज्या भांड्यामध्ये केक बनवणार होते त्यामध्ये हे बॅटर टाकून घेतलं आणि वरून थोडंसं डेकोरेशनसाठी जी शिल्लक तुरटी-फुटी होती ती सुद्धा त्यावरती टाकून दिली. आता हे भांडं व्यवस्थित असं टॅप करून घेतलं आणि दुसरीकडे 15-20 मिनिटासाठी आधीच चुलीवरती भांडं गरम होण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये खाली थोडंसं मीठ आणि एक स्टँड ठेवलं होतं. आता त्याच्यावरती जे भांडं होतं केकचं ते ठेवून दिलं. बघा 45 मिनिटानंतर असा मस्त असा केक झालेला आहे, स्पंजी झाला होता. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.